नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत माणगावचा बायपास. हा पूर्णपणे नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट आहे आणि व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आपण माणगाव बायपासच्या एंडिंग पॉईंटपासून. आपण लास्टचे काही व्हिडिओज करतोय माणगाव बायपासच्या एंडिंगपासून सुरुवात, कारण की एंडिंगचा पार्ट आपण काही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जेवढा जास्त कव्हर केला नव्हता, सो ह्या व्हिडिओमध्ये जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो इथे तुम्ही पाहू शकता की एंडिंग पॉईंटला एक मोरी बांधायचं काम चालू आहे. त्यामुळे तिकडे सिमेंटने अर्धा रस्त्याच्या मोरीचं काम झालं आणि पलीकडे मोरी बांधण्यासाठी खड्डा वगैरे खोदलेला आहे आणि इकडे मधून थोडं पाणी जाण्यासाठी वाट केली आहे. त्यामुळे आपल्याला पलीकडे इथून जाता येणार नाही आहे. सो आपण इकडून पलीकडे जाऊया, जरा फिरून यावं लागेल आणि तिथे जाऊयात आणि तिकडून पुढचा रस्ता कसा काय झालेला आहे ते पाहूयात. इकडची जर सांगायचं कुठे आहे, तर माणगावमधून बाहेर पडल्यानंतर जिथं रेल्वे ब्रिज क्रॉस करतो, समोर दिसू शकतो तुम्हाला, तिथेच हा एंडिंग पॉईंट आहे. तर चला तर आपण जाऊयात पलीकडच्या बाजूला. तर मित्रांनो, आता आपण पलीकडच्या बाजूला आलेलो आहोत, जरा फिरून आलोत आणि इकडे आता पाहूयात की इकडच्या रस्त्याचं काम वगैरे कसं झालेलं आहे ते. लास्ट टाईम बघितलं होतं की अर्धवट रस्त्याचं काम झालं होतं, म्हणजे लेवल वगैरे करून व्यवस्थित झालं होतं. सो आपण आता बघूयात किती झालेलं आहे ते. तर इकडे आता आपण वरती आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो की जेवढं लास्ट टाईम होतं तेवढंच काम इकडेच झालेलं दिसतंय आणि आता आपण पुढे जातोय. पुढेसुद्धा तसंच आहे, जे लास्ट व्हिडिओमध्ये जेवढं काम झालेलं होतं तेवढंच इकडे सुद्धा दिसतंय आणि बाकी तर एवढं काही कामामध्ये वाढ झालेली किंवा कामाची प्रगती झाल्यासारखं काही दिसत नाही आहे. समोर जो ब्रिज दिसतोय, धारघर फाट्यावरून आतमध्ये जो रस्ता येतो, त्या रस्त्यावरचा हा ब्रिज आहे आणि हा ब्रिजच्या पर्यंत जर बघितलं तर जो कंडिशन होती रस्त्याची ती तेवढीच वाटते. एवढं काय प्रोग्रेस झालेली दिसत नाही आहे. फक्त ब्रिजच्या जवळ थोडासा भराव वगैरे टाकलेला दिसण्यात येतोय आणि बाकी तर ह्या साईडला एवढं काही काम झालेलं दिसत नाही. जे अगोदर होतं तसंच आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की गेल्या 8 दिवसामध्ये ह्या साईडला तरी काही जास्त काम झालेलं नाही आहे. फक्त एंडिंग पॉईंटला तिथे आपण सुरुवातीला पाहिलं, त्या ठिकाणी खड्डा करायचं काम झालेलं आहे. तो खड्डा करून वगैरे झाला, तर तिकडे ते सिमेंटचं वगैरे काम बाकी आहे. सो इकडे तुम्ही ब्रिज पाहू शकता. इकडे ट्रक्स वगैरे लागलेले आहेत. मग या ब्रिजच्या जवळ भराव वगैरे टाकायचं काम थोडंफार चालू आहे. बाकी तरी ह्या साईडला इकडे काहीच काम चालू नाही आहे. आता आपण डायरेक्ट ब्रिजच्या पलीकडे जाऊ, कारण का इकडे तर आपण पाहिलं की इकडे काहीच काम नाही. तर ब्रिजच्या डायरेक्ट पलीकडे जाऊयात आणि पलीकडे जाऊन बघूयात काही काम वगैरे झालेलं काही दिसतंय का. तर आता आपण ब्रिजच्या पलीकडे आलो आणि पाहू शकतो इकडे सुद्धा काहीच काम नाही आहे. इकडे सुद्धा समोर तो खड्डा वगैरे खोदलेला दिसतोय. सो काही कामाची इकडे तरी ह्या गेल्या 8 दिवसामध्ये काहीही प्रोग्रेस झालेली नाही आहे. फक्त थोडासा भराव पलीकडच्या साईडला टाकलेला होता. आता इकडे पुढचा जो रस्ता बघतोय आपण, तर तो आहे तसंच आहे. इकडे भराव वगैरे टाकायचं वगैरे आहे आणि जो पुढून सिमेंटचा रस्ता चालू होतो, आता तुम्हाला दाखवायचं झालं तर एक्झॅक्ट त्याची ठिकाण आहे ह्या ठिकाणापासून. आता त्या समोर जे दिसतोय, तर इथलं रस्त्याचं काम तर मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की खूप अगोदर झालेलं आहे आणि रस्ता उत्तम आहे. एवढी वर्ष होऊन ठीक आहे, वापरला नाही आहे, पण त्यांच्या ज्या मोठमोठ्या गाड्या वगैरे आहेत त्या ह्यातून जातात. म्हणजे जे काम करणाऱ्या गाड्या वगैरे आहेत, त्या ह्या रस्त्यावरून जात आहेत. सो तरीही रस्त्याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. अजिबात वरखाली वगैरे रस्ता नाही आहे आणि इथून ते पुढच्या झाडापर्यंत तरी रस्त्याचं काम झालेलं आहे. तर हे उजव्या साईडला झाड दिसतं ते ठिकाण. तिथून थोडीशी गॅप आहे आणि पुढचा सुद्धा जो रस्ता आहे, तो सुद्धा व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही पाहू शकतो आपण आता ही जी मशीन ठेवलेली आहे तिथपर्यंत. इथे थोडं पुढे आलं की आपल्याला समजू शकेल की इकडे पाहू शकतो की इथपर्यंत आपलं रस्त्याचं काम व्यवस्थित झाले आणि खूप अगोदर झालं आहे आणि ह्याच्या पलीकडे हा आता नवीन एक 8-10 दिवसामध्ये रस्त्याचं काम झालेलं आहे. आता हे रस्त्याचं काम चालू असताना आपण एकदा आलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही साईडचे रस्ते व्यवस्थित झालेले आहेत पुढपर्यंत. जो पुढचा ब्रिज आहे काल नदीचा, त्याच्या थोडा अलीकडेपर्यंत आणि थोडं काम बाकी आहे. त्याच्या पुढे थोडी लेवल वगैरे करायची बाकी आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की दोन्ही साईडचे जे रस्ते ते व्यवस्थित झालेले आहेत आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण काही उन्हातान्हातून फिरावं लागतं. तुम्हाला माहिती आहे सध्या किती ऊन आहे बाहेर आणि त्या उन्हामधून फिरून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी फिरायला लागतं. 250 किलोमीटर जर रेकॉर्ड करायचं असेल ना, माणगाव बायपास, कोलाडचा ब्रिज किंवा इंदापूरचा बायपास, तर 250 किलोमीटर बाईकवरती प्रवास करावा लागतो ह्या उन्हातान्हातून आणि तुमच्यासाठी ह्या व्हिडिओचे अपडेट घेऊन यावे लागतात. सो प्लीज
सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता आपण पाहतोय की रस्त्याचं कसं काम वगैरे झालेलं आहे ते. तुम्ही दोन्ही साईडचे रस्ते पाहू शकता की आता फक्त जे पुढचे रस्त्याची जॉईनिंग करण्यासाठी जे ब्रिज वगैरे आहेत ते बांधले गेले पाहिजेत. आता महत्त्वाचं म्हणजे हे ब्रिजेसच राहिलेले आहेत, बाकी रस्ता तर झालेला आहे. आता इकडे सुद्धा पाहू शकता की इकडे थोडंसं काम बाकी आहे. आणि तुम्हाला वाटतं ना खूप इझी असतं, मी ह्या गोष्टी दाखवत नाही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये, पण ह्या व्हिडिओमध्ये मुद्दाम ठेवलेली आहे की तुम्ही पाहू शकता की आता इकडे रस्ताच नाही आहे. पूर्ण अशी लूज खडी पडलेली आहे मोठी, आणि इकडून गाडी चालवायला पण तो गाडी स्लिप होते. नक्की गाडी काढायची कुठून हा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला. बऱ्याच वेळेला आम्ही एकदम स्मूथमध्ये दाखवून टाकतो व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमागची मेहनत बऱ्याचदा दिसतच नाही. आता इकडं पाहू शकतो की आपल्याला सरळ जायचं आहे आणि खडी वगैरे इकडे एवढी लूज पडली की तिथून गाडीसुद्धा काढता येत नाही आहे. तर हळूहळू ह्या लूज खडीमधून गाडी थोडी बाहेर काढून नंतर मग काढावी लागणार आहे आपल्याला गाडी. कारण का आपल्याला पुढे जायचं, पुढे आपल्याला ब्रिज पाहायचा, जो समोर ब्रिज दिसतोय काळ नदीवरचा ब्रिज, तो पाहायचा आहे. सो इथून अशीच एका साईडला घेत घेत गाडी बाहेर काढावी लागणार आहे. आणि इकडून आता आपण गाडी बाहेर काढली रस्त्याच्या खाली, आणि मग पलीकडून पुढे जाऊयात. सो खूप प्रॉब्लेम्स असतात रस्त्याचं काम जेव्हा आपण बोलतो ना. सो इथे सुद्धा तसंच आहे, आणि ह्याच्या पलीकडे जो टर्न आहे, टर्नवरती डोंगर वगैरे तोडायचं काम चालू आहे, तिथेसुद्धा ही ह्याच्यापेक्षा मोठी मोठी दगडं पडलेली असतात लूज, आणि तिथूनसुद्धा गाडी चालवायला खूप जास्त त्रास होतो. कारण का पडायची भीती असते गाडी त्या दगडावरून सटकून वगैरे. सो आता आपण इकडून आलेलो आहोत पुढे. इकडेसुद्धा रस्ता पाहू शकता. इथपर्यंत रस्त्याचं काम एका साईडचं झालं आहे, त्या साईडचं बाकी आहे उजव्या साईडचं. आणि इकडेसुद्धा लेवल वगैरे करायची बाकी आहे. मध्ये बघू शकता अशी झाडं वगैरे होती इकडे, कारण का अगोदर या साईडला पूर्ण जंगलच होतं. ते व्यवस्थित करून आता इकडं रस्त्याचं काम चालू आहे. पुढे ब्रिजचं काम 10 अजून इकडे गर्डर टाकायचे बाकी आहेत. जवळजवळ 15 गर्डर त्यांनी चढवून वरती टाकलेले आहेत. उजव्या साईडचे ब्रिजचे, डाव्या साईडचं ब्रिज तर जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. एक 70% तरी काम त्या ब्रिजचं झालेलं आहे. आता छोटी मोठी कामं आहेत, ब्रिजला जोडायचं आहे रस्त्यापासून वगैरे, तर अशी कामं आहेत. ती कामं बाकी आहेत. बाकी जवळजवळ हे ब्रिजचं काम झालेलंच आहे. आता इकडून आपण पलीकडे जाऊयात, आणि खाली जाऊयात पहिले, नंतर पलीकडे जाऊ आणि बघूयात ब्रिजचं काम वगैरे कसं काय आहे ते. सो ब्रिज वगैरे सुद्धा जर करायचं असेल तर पहिले त्यांना डाव्या साईडचा, आता इकडून डाव्या साईडचं ब्रिज आहे तो पहिले तयार करून ॲटलिस्ट वाहतूक तरी चालू करा, नंतर मग उजव्या साईडच्या ब्रिजचं काम होत राहील हळूहळू. कारण का सगळं एकदाच होण्यासारखं नाही आहे. पावसाळ्याच्या पूर्वी करायचं असेल तर एक साईडची वाहतूक तरी चालू करायला पाहिजे. सो इकडे तुम्ही ब्रिज वगैरे पाहू शकता कशा प्रकारे ब्रिजचं काम वगैरे चालू आहे ते. इकडे जवळजवळ अंदाजे 15 गर्डर असतील वरती चढवलेले. अजून 10 गर्डर वरती चढवावे लागणार आहेत. जे एका लाईनीमध्ये 5-5 असतात, तर आपण समजून घेऊ शकतो एका 5-5-5 असे 3 ठिकाणी चढवलेले आहेत. अजून पुढचे 2 ठिकाणचे चढवायचे आहेत. तर अशा प्रकारे काम चालू आहे. आणि जर एकदा पावसाळ्याला सुरुवात झाली ना, पावसाळा सुरू झाला का नदीच्या पाण्याची लेवलसुद्धा वाढेल, आणि मग हे काम करायला खूप जास्त त्रास होणार आहे. हीच अवस्था इथेसुद्धा आहे, आणि हीच अवस्था जो माणगाव बायपासचा स्टार्टिंग पॉईंट आहे तिथेसुद्धा तर खूप तमाशा होणार आहे. कारण का ह्या वेळेला त्यांनी खूप खूप जास्त खड्डे वगैरे केलेले आहेत तिकडे. सो ते पावसाळ्याच्या पूर्वी तिथले त्यांना कामं आटपायला लागतील, नाहीतर पावसाळ्यामध्ये तिकडे पाणी खूप येतं नदीला. इकडे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला हे गर्डर जे टाकायचे आहेत वरती 10, ते तयार करून ठेवले आहेत. हळूहळू ते चढवून हळूहळू काम करायला घेणार आहेत. आता हा रस्त्याचा विचार केला तर हा रस्ता अगोदरच झालेला आहे. आणि दुसऱ्या एका गोष्टी रस्त्याबद्दल सांगायचं होतं, म्हणजे पूर्ण बायपासबद्दल. ह्यानंतर एक आठवडाभर आपण व्हिडिओ अशा टाकणार आहोत की हे जे मेन स्पॉट आहेत, म्हणजे स्टार्ट एंडिंग पॉईंट, या काळ नदीवरचा ब्रिज किंवा तो अगोदरचा ब्रिज, हा पुढचा जो टर्न वगैरे आहे, आपण त्यांचे एक स्पेसिफिक व्हिडिओज बनवू, जेणेकरून पूर्ण बायपासचा असा रस्त्याचा, आता हे रस्ते वगैरे आहेत ह्यांच्यामध्ये काही कामं चालू नाही आहेत. सो जेवढं काम चालू आहेत ना ते स्पेसिफिक आपण अपडेट देत जाऊ, जेणेकरून तुमचाही टाईम वाचेल आणि तुम्हालाही बघायला जास्त असं बोर वाटणार नाही. आता मला तर व्हिडिओ करताना तेवढा वेळ लागणारच आहे. जरी एक सिंगल व्हिडिओ केली तरी तेवढाच वेळ लागेल. उलट ते पार्टमध्ये करायला गेलो तर जास्त वेळ लागतो. पण ते तुमचं टाईम वाचवणारं असेल. सो तसे व्हिडिओ पुढे येणार आहेत. आणि इथे सुद्धा पाहू शकतो की इकडे खड्डं करायचं वगैरे अजून काम चालू आहे. जो डोंगर वगैरे खोदायचं काम वगैरे चालू आहे.
आणि मला तर वाटतं की हे डाव्या साईडला खड्डा खोदतायत, तो झाल्यानंतर तिकडचा रस्ता चालू झाल्यानंतर बहुतेक इकडं उजव्या साईडचं अजून खोदायला सुरुवात करतील ते. कारण का ती जी जागा आहे ती मला थोडीफार कमी वाटते रस्त्यासाठी. कारण का तेच जर चालू ठेवलं तर एकदम डोंगर एकदम जवळ-जवळ येतील आणि पावसाळ्यामध्ये त्या दरडी वगैरे कोसळण्याचा धोका असू शकतो. म्हणून हे बहुतेक उजव्या साईडचं काम आहे ना, ते बहुतेक नंतर करतील पावसाळ्याच्या नंतर वगैरे किंवा ही एक लेन चालू झाल्याच्या नंतर. असा एक अंदाज आहे. आणि आता इथून जर पुढे पाहिलं, तर पुढे सुद्धा पाहू शकतो की रस्त्याचे जे-सी-बी वगैरे लावून ते थोडं-थोडं रस्त्याचं काम चालूच आहे अजून. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपला येतो तो ब्रिज, जो पुण्याला रोड जातो त्याच्यावरचा ब्रिज. आणि त्या ब्रिजचं सुद्धा काम कसं आहे ते पुढे जाऊन आपण पाहूयात. तर इथून थोडं पुढं आल्यानंतर तो ब्रिज दिसतो आपल्याला आणि ब्रिजचं सुद्धा भराव वगैरे टाकून व्यवस्थित काम चालू आहे. त्याचं सुद्धा कंटिन्यू काम चालूच आहे. सो त्याबद्दल जास्त काही बोलायला नको कारण की त्याचं काम व्यवस्थित चालू आहे. आणि जर काही त्याच्यामध्ये वेगळं काही दिसण्यासारखंच काम दिसलं, म्हणजे एक व्हिज्युअली जर काही बदल झालेला दिसला तर त्याचा एक वेगळा व्हिडिओमध्ये मी सांगेनच. सो आत्ता तरी सध्या भराव वगैरे टाकण्याचंच काम त्याचं चालू आहे. सो आपण आता इकडून जाऊया डायरेक्ट गाव बायपासचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, त्याच्याजवळ जो नदीचा ब्रिज आहे ते आणि तिथे जाऊन बघूयात की किती काम वगैरे झालेलं आहे ते. कारण का इकडे पुढे तर काही काम चालू नाही आहे. सो डायरेक्ट आता पलीकडे जाऊयात तिकडे आणि तिकडे जाऊन पाहूयात की किती काम झालेलं आहे ते त्या ब्रिजचं नदीवरच्या. सो आत्ता आपण इकडे आलेलो आहोत माणगाव एपाच्या स्टार्टिंगच्या पॉईंटचा, जिथे नदीवरच्या ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. इकडे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता ते रेल्वे ब्रिजवरचे कॉलम वगैरे दिसत होते आणि इकडे हे आहेत ते कॉलम वगैरे टाकण्यासाठी खड्डे वगैरे खोदायचं काम अजूनही चालू आहे. आणि ह्या उजव्या साईडला हे नदीवरची ब्रिज वगैरे बांधणार आहे त्याचे कॉलम वगैरे काढायचं काम वगैरे चालू आहे. काम खूप फास्ट चालू आहे कारण की जवळ-जवळ 15 ते 20 दिवसामध्ये कॉलम वगैरे एवढे बाहेर काढलेले आहेत आणि रस्त्याचं काम खूप फास्ट चालू आहे. तर हा होता व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा अजून कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील.